तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल वांगरे तुमचं सर्वांचं रानवटाचा ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आज आपण आपल्या शेतात टाकतोय भाताचं रोप आणि तेच रोप कसं टाकतात तर तेच बघणार आहे आपण. आपल्यापैकी काहींना माहीत पण असेल आणि काहींना माहीत पण नसेल. तर इकडेच खाली आपलं वावर आहे, तिकडेच रोप टाकायचं काम चालू आहे. तर तेच आता आपण बघायला जाणार आहे आणि संध्याकाळी एक खास मेनू आहे तर तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. चला जाऊया. तर भाताचं रोप कसं टाकतायत ते इकडे चालू आहे बघा. आपल्याकडे भाताचं रोप टाकतात म्हणजे जो भात आवला जातो तर त्यासाठी पहिल्यांदा रोप टाकावं लागतं. तर इकडे रोप टाकलेले बघा. थोडासा पाऊस झाल्याच्या नंतर लगेच रोप शेतात टाकून देतात. मग 1 महिन्याच्या नंतर रोप आल्याच्या नंतर भाताची आवणी करतात. तर ते रोप कसं टाकतात तर बघा हे असं. इकडं हा उद्धारलंय आणि भाताचं रोप टाकले इथे. तर आता एक वावर झालंय आणि आता इकडे वरती जायचंय. विहिरीपाशी एक वावर आहे, तिथे पण थोडंसं रोप टाकायचंय. हे रोप टाकल्याच्या नंतर मग किती दिवसानंतर येते रोप? हा 21 दिवसानंतर ना. हा 1 महिन्यानं. तर साधारणपणे म्हटलं तर मगाशी की 1 महिना लागतो. मग त्यानंतर आवणी केली जाते. तर आवणीचा सुद्धा व्हिडिओ यावेळेस आपण टाकू, नक्की टाकू. आता फक्त काही कंटेंट नसल्यामुळे त्याचा कंटेंट शोधावं लागतं. तर बघा ही विहीर आणि त्याच छोटंसं वावर येते. तर इथं पण थोडंसं टाकायचं आहे. असं भात त्याबरोबर खत हे दोन्ही मिक्स करून टाकावं लागतो म्हणजे रोप चांगले येते. मम्मी इकडे रोप टाकते. रोपाची पण खूप मेहनत घ्यावी लागते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. तर बघा रोप टाकता टाकता किती अंदर पडलंय ते दिसत पण नाही काही. हे बघा एवढा उशीर झाला. आणि तुम्हाला मगाशी म्हटलं होतं मी की तुमच्यासाठी खास मेनू पण दाखवणार आहे. मी नेहमीच आपण बनवतो चिकन बनवणार आहे. आपण काय याआधी कधी व्हिडिओद्वारे आपण काही ते दाखवलं नव्हतं. तर आज या व्हिडिओलाच थोडा अटॅच करून तो पण चिकनचा व्हिडिओ बनवणार आहे. योगायोगाने चिकन आज आणले आणि रोप पण आजच टाकलं होतं त्यामुळे तो व्हिडिओ टाकतोय. आणि इकडे बघा मम्मी येते मागून. तर चला घरी जाऊया आणि चिकन बनवूया. इकडे बघा खूप अंधार झालाय आणि मोबाईलची फ्लॅश अशी तोंडावर चमकते.
चला घरी जाऊया. तर आता आलोय घरात आणि आता चिकन बनवायला घेऊया. तर इकडे फ्रीजमध्ये चिकन ठेवलंय हे बघा चिकन. आणि याला आता आपण धुवून घेऊया. काळ्या मसाल्यातलं चिकन करणार आहे मम्मी. चिकन आपल्या पद्धतीने पण बनवूया कधीतरी जंगलात कुठेतरी पार्टी केल्यावर. आज घरी जे बनवतो नेहमी असं काळा मसाला वाटून ते बनवणार आहे आज. आता याच्यामध्ये चिकन धुवून आणि त्याला हळद मीठ लावून इकडे उमायला टाकले टोपामध्ये. हे बघा. तर आता हे थोडं शिजल्याच्या नंतर त्याला नंतर मसाल्याची फोडणी देऊ आणि मग चिकन रेडी होईल. तर चिकनमध्ये काळा मसाला जो टाकणार आहे तर त्याच्यासाठी मग एवढं साहित्य घेतलं आपण. हे भाजलेले चुलीमध्ये भाजलेले कांदे, हा केसपत्ता, हा भाजलेला खोबरा, लसूण, अद्रक आणि खडे मसाले आणि इकडे कोथिंबीर. तर हे आता मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि मग नंतर चिकनला फोडणी देऊया. तर बघा मिक्सरमधून हा काळा मसाला काढून घेतलाय. तर आता घेऊया चिकनला फोडणी द्यायला. तर फोडणीसाठी बघा इकडे काय मसाले काढलेत. तर हा एक काळा मसाला, हा चिकन मसाला आणि ही लाल तिखट आणि इकडे हा मगाशी आपण काळा मसाला वाटलेला मिक्सरमध्ये तर तो आहे आणि थोडी ही हा कणी मसाला आणि इकडं चिकन आळणी चिकन शिजून घेतलं होतं आपण ते. हळद याच्यात आपण काय आता टाकत नाही कारण मगाशी हळद टाकलेली. तर आता इकडे चुलीवरच फोडणी द्यायला घेतली. तर मम्मी टाकते इकडे तेल थोडंसं फोडणीसाठी. हे एक किलो मापाचं चिकन आहे त्यामुळे एवढे मसाले घेतलेत आणि मीठ पण याच्यातच मागाशी टाकलेलं त्यामुळे मीठ टाकायची पण आता गरज नाही. तेल तापल्याच्या नंतर याच्यात पहिल्यांदा हा काळा मसाला तळून घेऊया आपण. काळा मसाला टाकला तेलामध्ये तळायला. त्यानंतर आता लाल तिखट, चिकन मसाला आणि हे मसाले दुसरे मसाले पण टाकून घेतले जातात. आता या मसाल्याला वरती तेल सुटल्याच्या नंतर त्यामध्ये आपण इकडं चिकन ॲड करूया. त्याच्यात त्याला थोडंसं तेल सुटून देऊया वरती म्हणजे तरी चिकनला मस्तपैकी अशी तरी येते. आता ते चिकन पण टाकले मस्तपैकी थोडंसं मिक्स करून घ्यावं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. एकदम आपल्याला वाटतं त्या मापात थोडंसं पाणी ओतून घेतलं, जास्त पण नाही. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर उकळी आल्याच्या नंतर मस्तपैकी त्याला तरी येईल आणि आपलं चिकन रेडी होईल. तर तुम्ही पण एकदा असं चिकन करून पहा. आवडल्यास बघा, अजून थोडीशी प्रोसेस बाकी, मग चिकन रेडी होईल. तर बघा 5-10 मिनिटानंतर चिकनला मस्तपैकी अशी उकळी आली आणि अण्णा पण आला इकडे बघा, आपला मित्र. तुम्हाला व्हिडिओमध्ये कधी दिसला नसेल, पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये येतोय अण्णा. आणि चिकन बनवले त्यामुळे मी त्याला बोलवलंय हे चिकन खायला. बाकीचे तर विकास आणि ते असतात नेहमी, तर ते चिकन ते खात नाही, ते व्हेज खातात आणि अण्णा एकटाच चिकन खातोय.
मग मी त्याला आज बोलवले चिकन खायला. तर बघा आपलं चिकन रेडी झाले आणि वाढले पण ताटात. इकडे अन्न बसलंय. अन्नालाच विचारूया कसं झालं चिकन आजचं ते. मस्त झालं, हा? एक नंबर. तर आपण पण खाऊया. आणि बघा असं चिकन झाले. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. तर भेटूया अशाच नाही एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.